यो यो आणि सिंग. तर अशा प्रकारे आता हा जो व्लॉग करतोय हा आहे सेटअप व्लॉग. माझ्या माईक सेटअपचा वगैरे हेल्मेटवरती याचं वायझर चेंज केलं आहे मी. कुणाला जे हेल्मेट घालणार आहे ते क्लीन करायचं आहे. मोस्टली सेटअप टाईपच आहे ब्लॉग. जास्त काय असं म्हणजे हे नाही, इंटरेस्टिंग नाही. इंटरेस्टिंग ब्लॉग्स ह्याच्या पुढचे येणार आहेत जे कडक आहेत, म्हणजे कडक इंटरेस्टिंग ब्लॉग्स आहेत. आपण कुठेतरी चाललो आहे बाहेर, आम्ही दोघेच चाललो आहे मोस्टली काय आम्ही दोघेच चाललो आहे. उद्या निघायचं आहे कारण की. तर आज आपल्याकडे आहे GoPro Hero 9. तो सेटअप करायचा आहे पूर्णपणे. अँड हॉलीलँडचा आपला माईक वायरलेस. सो स्टार्ट करू. थोडं सेटअप थोडासा विचित्र करणार आहोत. मी थोडंसं ट्राय करत होतो आहे. परत आपल्याकडे GoProचा हा अडॅप्टर पण घेतला आहे, जो मी सकाळपासून जुगाड करत होतो, पण तो काय जुगाड झालाच नाही आमचा नीट. डर काय. आता ठीक आहे, आता हे सगळं करून दाखवतो एक असं सगळं करतोय मी. 1 मिनटं द्या, मला फोन स्टँडवरती लावू द्या एका चांगला. अशा प्रकारे सेटअप केला आहे. आपल्या हेल्मेटला ऑलरेडी माझ्याकडे हे होतं, त्याला काय म्हणतात, माउंट. सो सेम मोबाईल माउंट होता, सेम माउंट होती. आपण GoProचं करणार आहे. मोस्टली पहिला क्लिनिंग करूया. क्लिनिंग ह्याचं हे दे कॉलिन दे. हां क्लीन ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या सगळ्या राईड्सच्या अगोदर मोस्टली. कारण की एकदम म्हणजे आपण प्रॉपर नीटनेटके जाऊ जेवढे तेवढं आपल्याला पण चांगलं वाटतं. जर असं हेल्मेटमध्ये वगैरे स्मेल नीट राहतो सगळं. मेन तर हेल्मेटचं मेंटेनन्स आहे. सगळ्या गोष्टी बाईकचं मेंटेनन्स पण आहे. बाईकचं पण मेंटेनन्स केलं होतं. त्या दिवशी मी गेलेलो कुणाला आणि मी फुल बाईक सर्विस करवली आहे. लॅपटॉप उसका कनेक्टर इसका ना आपल्या कुणाल गांजावाला आपल्या कुणाल लांजे गायचे. अरे चाल झोपायचंय ना मला तिथे. माणूस कोण होता? कुणाल लांजे. तो नाही जो त्याच्यावर बनवला तुषार जागडे. कुणाला तुम्ही अनफॉलो करणार असाल ना तर कॅप गाय करून याचा चॅनल आहे. अनफॉलो अनसबस्क्राईब असतं. अनसबस्क्राईब अनफॉलो ब्लॉग रिस्ट्रिक्ट सगळं करू शकता तिकडे. ये ब्लॉगर बन. सगळं करू शकता तिकडे. ये ब्लॉगर बन. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असा मी अद्वैत करून माझ्या चॅनलचं नाव आहे. असा मी अद्वैत पण नाहीये, असं मी अद्वैत पण नाहीये, असा मी अद्वैत आहे. कळलं काय तुम्हाला? आज आपण नवीन एक गाणं आपल्या कुणालने जे केलेलं होतं, आमचं एक्सपेरिमेंटल सॉन्ग होतं. म्हणजे AI आम्हाला एक्सप्लोर करायचं होतं. सो आम्ही ते AI वरती केलं. फुल फ्लेज्ड AI सॉन्ग. ते सॉन्ग काय बोलतं, सॉन्ग आहे ते सॉन्ग सूप सॉन्ग. ओके, सो आपला पहिला हेल्मेट तर साफ करून झालेलं आहे. त्याच्या प्रकारे मस्तपैकी एकदम अशा प्रकारे फर्स्ट हेल्मेट आपलं मस्त एकदम क्लीन झकझकाट झालेलं आहे. झकझकाट एकदम. वायझर पण फुल नवीन आहे आपला. रिसेंटली सगळं करून घेतलं काम याचं. वायझर वगैरेचं पण आतून ते इतकं स्मेल नाही मारत आहे, तर इट्स ओके फॉर नाव. ब्लूटूथ याचा उद्या चार्ज करायचं. हां नशीब मला लक्षात का ये चार्ज पे डालना पडेगा मेरे को. अभी कैसा आहे की ट्रिपला जायच्या अगोदर सगळं नीटनेटकं करून घेतलं ना तर आम्हाला पण इझी पडेल तिकडे जाऊन. आणि ह्याचा कागद चालू झालाय आता. आपल्याकडे हा GoPro पण आहे मस्त मित्राचा माझ्या सौरभ करून. त्याचा पण चॅनल आहे. मी चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो. त्याच्या पण ब्लॉग्स बघा. तो बँजोचे वगैरे बँजो पार्टीला जेव्हा वाजवला असतात त्यांचा द म्युझिशियन करून ग्रुप आहे. ते लोकांचे ब्लॉग्स वगैरे पण येत असतात त्याचे स्वतःचे. प्रत्येक शोचे तो जातो. सो त्याच्याकडनं जस्ट मी ह्या एका मोटर राईडसाठी हायर केलेलं आहे की मला GoPro मिळत नव्हता टायमात.
आणि होते ते खूप एक्सपेन्सिव्ह होते. सो ना आता ते काही घेतलं नाही आम्ही दोघांनी. अँड ह्याच्यात जसं मी सांगितलेलं हा सेटअप ना आपला थोडासा जुगाडू असणार आहे, जुगाडू. सो ते जुगाड मी दाखवतो सर्वांना तुम्हाला. हा आपला माईक जो आत्याने गिफ्ट केलेला आपल्याला बर्थडेच्या ब्लॉग मध्ये मी सांगितलेलं. अँड हे आहे ना, हे म्हणजे ही केबल नाही, हे जे डिव्हाइस आहे गोप्रोचं, हे आज आम्ही विकत घेतलं. कुणाच्या इथे मी गेलेलो ऑफिसच्या इथे, तर तिकडेच त्याच्यातच भेटला. मी दिवसभर शोधतो तो कुठेच मला भेटला नाही बरा डिव्हाइस. उसको त्याला मी बोललो की माझ्या ऑफिसच्या इथे ये मिळेल, आणि भेटलं. मिळालं. हा मिळालं. भेटतो. इंग्लिश मीडियम हे कॉन्व्हेंट वाले आहेत सगळे, ह्यांच्याकडनं धड इंग्लिश पण नाही आहेत ना धड मराठी आहे त्यांना. आपला GoPro इथे माउंट होणार आहे. सो अशा प्रकारे आपला GoPro हेल्मेटवर लागलेला आहे. थोडस माझ्या मते उभं करावं लागेल. टिल्ट झालाय. अरे डू इट 120 ब्रदर 120. आता ही जी केबल आहे ही आपली इथे अशी अटॅच झाली. आणि तुम्ही ह्याचा विचार करतोय की ह्याला ना इथे कुठेतरी असं चिटकवून टाकायचं 2 वे टेपनी असं पाठच्या साईडला, म्हणजे असं गोप्रोच्या इथे पाठी इथे हे असं इथे माउंट करून टाकू इथे असं पाठी. सो की हे जास्त हलणार नाही, काय नाही होणार. ऑर एल्स ऑप्शन आहे माझ्याकडे की ह्याला इथेच असं माउंट करून इथे आतमध्ये असं, म्हणजे इथे साईडला माउंट करून इथं असं वरती थोडंसं इथे माउंट करून ही जी केबल आहे म्हणजे माझा माईकचा कनेक्टर आहे तो इथे आतमध्ये टाकायचा आहे. तो जस्ट लेट सी काय करू शकतो. लेट सी वरती आहे. आणि आम्ही मोबाईल माउंट पण यूज करणार आहोत. काय काय शॉर्टसाठी मोबाईल्स वगैरे दोघांचे मोबाईल यूज होतील. सो बघू, लेट्स ट्राय. चालू ठेवा, तुम्ही बघत राहा ब्लॉग. इंटरेस्टिंग वाटत असेल तुम्हाला, जर असे सेटअप्स करायचे असेल कोणाला पण, तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करू शकता या सेटअपसाठी. माझा इंस्टाग्राम ID 12 बघ इथे येऊन मला मेसेज करा, DM करा की तुम्हाला पण असे सेटअप्स करायचे आहेत. सामान स्वतः घेऊन यायचं, कळलं काय? हे मी नाही देणार आहे, हे माझं पण नाही आहे स्वतःचं, मी भाडोत्री आहे सामानासाठी. सो हे माझ्या मते तर मी इथेच माउंट करायचा विचार करतोय. चांगलं वाटतंय. इट इज ओव्हर देअर. अँड हे असं इथे येऊन ना, ओके चल 2 वे टेप घे. सो अशा प्रकारे हे आपला मॉड्यूल इथे माउंट केलाय. आता ते बघू किती वेळ टिकतं ते. अरे पत्राचा पट्टा हेड माउंट आहे. सो हे आता तर हलत नाही, पडत नाही. हे बाईकवर मला माहिती पडेल. माझ्या ह्या साईडला पण एक इंटरकॉम्बोला माउंट आहे. अँड हे तुम्ही हेल्मेट खूप हेवी करण्याच्या चक्करमध्ये त्यातल्या त्यात कुणालचं हेल्मेट बघाल तर तुम्ही मला बाईक सोबत म्हणजे KTM सोबत जे भेटलेलं ते हेल्मेट, KTM ॲडव्हेंचर सकट मला KTMनी हे दिलेलं. हॅलो KTM काय हे बरं लक्ष ठेवा जरा, चांगलं हेल्मेट द्या एखादं. 1000 रुपयाचं तरी द्या. हे 500 रुपयाचं वाटतं यार हेल्मेट. हा रे बरं प्रीमियर 500 रुपयाचं बरं हेल्मेट द्या. 500चा पण नसेल तो, नको असं बोलू, मलाच घालायचं ते तो घालणार आहे. हे आपलं इथे माउंट झालं. अँड देन हॉलीलँडचा आपला जो माईकचा अडॅप्टर आहे, बिकॉज ह्याला ना ब्लूटूथवाला कनेक्ट नाही होत आहे. ब्लूटूथ वायरलेसवाला जो आम्ही मोबाईलला कनेक्ट करतो ना जो डोंगल, तो नाही, ह्याला पॉवरवाला डोंगल हवा आहे. पॉवर शिवाय हे चालत नाही याच्यामध्ये, माईक कनेक्टच होत नाही, दाखवतच नाही. तर मग आता हा जो रिसिव्हर आहे आपला माईकचा, हा रिसिव्हर इथे प्लग करून आपण ह्याला, सो हे बघा असं काहीसं मी इथे ह्याला प्लग केलंय. म्हणजे हे चेन गार्ड, ऍक्च्युली चेन गार्ड आता दबलं गेलंय बिकॉज ऑफ द स्ट्रॅप्स. सो इथे आणि मला व्हेंटिलेशनसाठी पण इथे जागा लागते, सो म्हणून थोडंसं ओपनच ठेवलंय मी ते. एकदा घालून बघूया की हे अशा वेळी कसं वाटतंय. वजन वाढलं.
ओह माय गॉड, असं वाटतं पूरी दुनिया का बोझ मैं अकेला उठा रहा हूँ यहाँ पे. सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं. ओह माय गॉड, बहुत तगड़ा आहे. सही आहे. हेल्मेटची फिटिंग वगैरे प्रॉपर होते आता मला पण. अँड हे इरिटेबल तर नाही आहे. लेट्स सी, बाईक चालवताना हे निघालं नाही पाहिजे बस, मला ते टेन्शन आहे. बिकॉज मी पण असा सेटअप हा फर्स्ट टाइम करतोय. माईकसाठी पण माझ्याकडे आहे ते कुठे गेलं पडली एक तो हे लावला जे माईक आहे ना माझा, जो आतमध्ये इंटरकॉमचा माईक आहे त्यालाच भिडवून टाकू. आणि आम्ही लावणार म्हणजे खूप टफ काम आहे हे सगळं, जसं आपल्याला वाटतं. आणि मी मुंबई का निखिलचा खूप डायहार्ड फॅन आहे आणि फॉलोअर आहे. सो त्याचा पण सेटअप मी कधी बघितला नाही, पण हा सेटअप मी स्वतःहून करतोय. मी कुठेच यूट्यूब वगैरे सेटअप बघितला नाहीये. दिस इज माय टोटली ओन सेटअप. जो मैं कर रहा हूँ वो पूरा मेरा है. एंड आतमध्ये प्लग तर लावलाय. तर दिस इज हाउ माइक इज बीन कनेक्टेड. तर तुम्हाला कसं दाखवू, एक सेकंड. सो अशा प्रकारे हा आपला डोंगल आहे. आणि आतमध्ये दिसतंय का ओके, इथे कुठेतरी आपला माईक आहे इथे आतमध्ये. सो एक क्वालिटी चेक घेतो मी लगेच, माहिती पण पडेल तुम्हाला पण कसं काय होत आहे ते मी सांगतो. थांब एक मिनिट, येतो मी परत. ब्लेंडर गेलाय छोटासा आम्ही दोघांनी. गोप्रो चार्जच नव्हता. आम्ही दोघांनी नाही, ह्यांनी. आम्ही दिवसभर मी चेक करतोय, सगळीकडे वापरतोय. ऑब्विसली वैसे तसंच होणार ते. घरी आल्यानंतर आज झोपून गेला. मग झोपून गेलात ना. झोपला होता. हा तेच ते झोपला. हा मी कामावरनं आलो, घरी गेलो, काय बॅग भरली. बॅग भरून झाल्यानंतरला मी परत माझ्या घरचं थोडंसं काम जे होतं ते केलं. तिकडनं बोरवलीला आलोय. बोरवलीवरनं परत आम्ही गोरेगावला गेलो. गोरेगाववरनं आता परत बोरिवलीला आलोय. पण तेवढ्या ह्याच्यात ह्या माणसाला तो गोप्रो काय चार्ज करता आला नाही. हे बघा मी असं गाप माझा असं काहीतरी लटकणार आहे सगळ्यात. इट्स लाईक यू टेप कुठे, टू वे टेप ती कधी बाजूला. तर अशा प्रकारे मी जुगाड केलाय छोटासा बॅटरीच्या साईडला. काय आमच्याकडे मीडिया मोड नाही, जुगाडू मीडिया मोड आहे आमच्याकडे. ब्रो किसके पास नाही आहे, जुगाडू समजेगा. ये देखे थांबतो, डोळे लपवायला लागते. अशा प्रकारे असं जुगाड केलाय मी काहीतरी. टू वे टेप लावून हे पडणार तर नाही. ह्याच्यावर एक रबर बँड, एक रबर केसिंग मी लावून ठेवील की ज्याच्याने एक हे ऍटलिस्ट हे एवढं सेक्शन तरी फिट राहील. करून चार्जला लावतो. चार्ज केल्यानंतर परत एक क्वालिटी चेक घेतो, तेव्हा भेटूया मग परत डायरेक्ट. तोपर्यंत तुम्ही जा कुणालच्या चॅनलवरती, नित्य चित्र आहे त्याच्यावरती जाऊन कागद जे सॉन्ग आहे आमचं AI मेड सॉन्ग आहे फुल्ली. सो ते जाऊन स्ट्रीम करा. तुम्हाला आवडत असेल तर माझ्या कमेंट सेक्शन मध्ये पण कमेंट करून सांगा की एकदम भारी गाणं आहे करून द्या. आमच्यासाठी पण AI व्हर्जन आहे फुल. सो मजा येईल. तर भेटू मी आता ह्याला चार्ज करून थोड्या वेळात. येतो. बाय. हा, तर आता एक हेल्मेट राहिलेलं होतं हे क्लीन करायचं कुणालचं. सो ते क्लीन करून घेऊया फटफट एकदम असा क्विक मध्ये. सो आता असं इन्फॉर्म करतोय की आम्ही लोक आता चाललोय. आता नाही, उद्या जाणार. आता नाही बट उद्या आम्ही लोक ट्रॅव्हल करतोय माझ्या गावी. इट मीन्स लांजाला चाललोय. तिकडनं वाखेड, म्हणजे लांजा तर माझं काय बोलतात तालुका, ते हे लागतं मेन सिटी म्हणजे एरिया लागतो. वाखेड तिथे आतमध्ये. आणि तुझा कुठे जायचं बोलला तू? चेपळ रुबाब कोकण म्हणजे तसंच आहे. तर आता हे सगळं त्यासाठीच प्लॅनिंग चाललंय. गेलो तर आम्ही पाळीच्या गणपतीला जाऊ, कारण का तो आमच्या रस्त्याच्या मध्ये येतो, ऑन द वे मध्ये. गणपती पुढे पण ट्राय करू आम्ही करायला. सो असा कायसा प्लॅन आहे आमचा. आमच्या प्लॅन मध्ये आधी कितीतरी गाड्या होत्या,
त्या कॅन्सल झाल्या. त्याने सुरुवात आणि ह्या ब्लॉगचं एक स्पेशालिटी आहे की त्या सगळ्या गाड्या कॅन्सल होऊन स्टार्टिंगला पण आम्ही दोघेच होतो, आता पण आम्ही दोघेच राहिलोय. येस. पण मी ठरवलेलं की भाई मला तर जायचंय. मी ह्याला पण सांगितलं तू पण नाही आला तरी चालेल, बोलू मी जातोय. मी बोललो मी येणार. बघा खास आम्ही चाललो त्यासाठी मी टॅटू काढून घेतला, त्याच्यात दिसत नाही तो कळत नाही. ठीक आहे. सो त्यानंतर असा सीन आहे की गाडी पण माझी बंद पडलेली, खूप सीन झालेला गाडीचा पण त्या दिवशी झाला. किती दिवस झाले लगेच म्हणजे आता निघायचा प्लॅन करतो आणि 2 दिवसापूर्वी गाडीचं काम निघालं. सो आता ते गाडीचं पण काम केलं काल जाऊन. आज सगळं गोप्रोचं काम केलं, आता सेटअप केलं. आता फक्त उद्या कपडे भरायचे. सकाळी आम्हाला कपडे भरले की आम्ही छू होणार आहेत मस्त. सकाळ 3 वाजता आपण निघायचा प्लॅन करतोय. 3 म्हणजे 4 होतील, काय की आम्हाला मुंबई सोडायची आहे विदाउट ट्रॅफिक मध्ये. काय की थोडं लेट 7-8च्या नंतर निघाला की ट्रॅफिक सगळीकडे लागणार. बेकार. सो मुंबई सोडायची आहे, पनवेल वगैरे क्रॉस करायचं, त्यानंतर मग मस्त आरामात जाऊ आम्ही लोक. सो हा जर ब्लॉग तुम्हाला इथपर्यंत आवडला असेल आणि पुढचे ब्लॉग्स कंटिन्यू बघायचे असतील, म्हणजे पुढचे तुम्ही बघणार नाही बघितलं ना एकेकाला धरून असं मारणार मी, त्याच्यावरती पण येणार आहे. इंस्टाग्रामला पण आम्ही लोक थोडं काय ना काय शेअर करत राहू. मी टाकणार रील्स. अँड तर हे सगळे ब्लॉग्सची सिरीज बघायची असेल तर माझ्या चॅनलवरती या, कुणाच्या चॅनलवरती या, इंस्टाग्रामवरती पण आम्ही लिंक टाकून देऊ सगळ्या. तर अशा प्रकारे आजचा ब्लॉग इथे संपला असं जाहीर करतो. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत साठी सायनिंग.